मित्रांनो, बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा आणखीन एक नवीन प्रोडक्ट लॉन्च व्हायला लागले. अक्षरशः म्हणजे आत्ता तर जोडी ऑफर आली आहे आणि त्याला प्रमोट कोण करायला लागले? आपला बोला जुबा केसरीवाला अजय देवगण. हां, म्हणजे राशा थडानी आणि आपला अमान देवगण. आता हे बॉलिवूडमध्ये एक नेपोटिझमचं प्रोडक्ट लॉन्च व्हायला लागलं आणि कुठल्या निमित्तानं? आझाद या पिक्चरच्या निमित्तानं. आता आझाद पिक्चरच्या स्टोरीबद्दल जर बोलायचं झालं तर भारतातल्या लोकांच्यावर काय इंग्रजांचा जुल्म व्हायला लागला आहे, अत्याचार करायला लागलेत आणि त्याच्यामध्ये विक्रमसिंग नावाचा एक काय क्रांतिकारी येतो. त्या क्रांतिकारीला त्याच्या बाजूनं आणखीन एक गोविंद नावाचा पोरगा येतो. आता गोविंद काय घोड्याच्या तबेल्यात काम करत असते, ज्या विक्रमसिंगच्या घोड्याचं नाव असते आझाद. ओके, आता त्या आझादचं म्हणजे ह्या गोविंदला लय फॅसिनेट होतो ह्यो, म्हणजे त्याच्याकडे अट्रॅक्ट होते त्या घोड्यावर. आता विक्रमसिंग मेल्यानंतर त्याच्याकडे ह्यो घोडा येतोय, पण घोडा काय ह्याला काय कुठला भाव देत नाही. आता तो कसं त्या घोड्याबरोबरचं त्याचं नातं कसं होतंय, घोड्यावर तो कॉन्कर विजय मिळवतोय का, घोडा त्याला ॲक्सेप्ट करतोय का, आणि बाकी इंग्रजांच्या बरोबर काय काय होतं शेवटचं युद्ध. आता शेवटचं युद्ध काय, रेस काय, सगळं चित्रपट कुठं सुरू होतोय कुठं एंड होतोय काय, म्हणजे स्टोरीशी इतकं काही देणं घेणं नाही. चित्रपटात चांगलं काय आहे म्हणजे ॲक्टिंग जर बोलायला गेलं तर सगळ्यात जबरदस्त जी ॲक्टिंग केली आहे ना, मला सगळ्यात जबरदस्त वाटली, एक नंबर टॉप नॉच ॲक्टिंग, ती म्हणजे घोड्याची. ह्यातल्या घोड्यानंच ॲक्टिंग केली आहे, बाकी सगळ्यांनी घोडा लावला खरंच. आणि सरळ सरळ दिसतं ह्या दोघांना लॉन्च करायसाठी हा पिक्चर काढला आहे आणि त्याला पण अजय देवगणची फोडणी देऊन. चित्रपटाच्या स्टोरीमध्ये कथेमध्ये काही दमच नाही आहे, कारण आता याचे डायरेक्टर जर बघितले ते अभिषेक कपूर यांचे कायपोचे असू दे किंवा रॉक ऑन असू दे, हे चित्रपट चांगले होते, वेगळ्या धाटणीचे होते, दोन्ही प्रयोग होते, दोन्ही हे वेगळे म्हणजे थोडेसे असे विचार करायला लावण्यासारखे होते. पण यात काय डोकंच काय लावायचं नाही आहे, चित्रपटाच्या स्टोरीमध्ये काय नाविन्य नाही. चित्रपट सुरू कुठं होतोय आणि शेवट कुठं संपणार याचं कुठं कशाला ताळमेळ नाही आहे. आता काही यूट्यूबर तुम्हाला सांगतील खरोखर चांगला आहे बघा जावा, पण आता तुम्ही त्यांना विश्वास ठेवून जाणार असला तर तुमचा प्रश्न आहे शेवटी सोडा. पण मला जे फील झालं ते मी सांगतोय, चित्रपटाच्या कथेत काय नाविन्य नाही हे एक वेळ ठीक आहे, पण कथा तर पाहिजे. एकट्या घोड्याच्या जीवावर पिक्चर आहे, तो घोडा तर शेवटी किती हो काय करणार, त्याला काय तर करायचं तर सांगायला पाहिजे ना. तो करून करून बिचारा दमतोय. आणि ती दोघं पण जे आहेत ना, अमान देवगण आणि राशा थडानी, त्यांना काय बोलायचं सोडा, त्यांना जे काय रोल दिलाय की नाही ते बऱ्यापैकी नाचणं गाणं इकडं तिकडं पिळणं हे ठीकठाकच केलं आहे म्हणायचं. बाकी मला चित्रपट आवडला नाही, मी स्पष्ट सांगतोय. बाकी तुम्ही अजय देवगणचे किंवा या नेपोटिझमचे फॅन असाल तर तुमचा निर्णय आहे. मला चित्रपटातलं घोडा सोडून काहीही आवडलं नाही, जो माझ्या पैशांना तो घोडा लागला. पण मी तर म्हणतोय ते जाऊन बघण्याऐवजी आपला जिलेबी बघा. एक वेळ स्वप्नील जोशीला तुम्ही सहन करशील, पण हे सहन करणं मुश्किल आहे. स्वप्नील जोशीला आपण गणी ते हरामी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत सहन करू, पण घोडा लावून घेऊ नका.